माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, पवन पुत्र हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज, श्री संत भगवान बाबा की, बोलो रे भाई सब संतन की जय। विठाला 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 विठाला। साधू आणि संत जन्म द्यावाजी कलित, मागणे ते हेची देवा, कृपा करी हो केशवा। संत दयाळ परम तया साक्षी नारायण, जनी म्हणे ऐसे साधू, तया पासी तू गोविंदो। मागणे ते हेची देवा, कृपा करी हो केशवा। शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो शरण शरण वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहां। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। आसो नसो भाव आलो तुझी आया, बोला सर्वांनी, सर्वांनी बोला। आसो नसो भाव आलो तुझी आठाया,
प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग, ज्यांचा जन्म गंगाखेड म्हणायच्या गावामध्ये झाला आणि त्यांच्या जिल्ह्याचा भाग जर सांगायचं म्हटलं तर परभणी जिल्हा. लक्षात ठेवा बरं का. जन्म झाला गंगाखेड गावामध्ये, जिल्ह्याचा भाग असणारा परभणी जिल्हा. पण आई वडिलाच्या सोबत पंढरपुरामध्ये संत जनाबाई महाराज आल्या आणि आल्याच्या नंतर नामदेव महाराजांची भेट. आणि तिथून पुढल्या कालावधीमध्ये नामदेव महाराजांनी प्रश्न विचारला, तुम्ही कुणी आहे का नाही? सांगितलं मला कुणीच नाही. कुणीतरी असेल ना? आहे, फक्त माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ आणि अनाथाचा नाथ. पण त्यांचा गैरसमज झाला की ही देवाला जर आपलं म्हणत असेल तर हिला कुणीच नसेल. नामदेव महाराजांनी सांगितलं, आजपासून जर तुला कोणा विचारलं की तू कोण, तर तू सांगायचं नामदेव महाराजांची दासी असणारी जनी. त्या दासी जनीचा असणारा आपल्या गाथ्यामधील मागणीपर प्रकरणामधला असणारा 4 चरणाचा अभंग. कीर्तन सुटल्याच्या नंतर महाराजावर शंका नसावी, महाराजांनी अभंग सोडवला नाही. याच्या अगोदर 2 मिनिटांमध्ये अभंगाचा अर्थ. तुम्ही पिल्ले ऐ पटकन उठायचं, मागे जाऊन बसायचं, नाही तर शांत बसायचं. हा, गर्दा करायचं नाही, उठायचं नाही अजिबात, नाही शांत बसून राहायचं. अरे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये इथं वर्णन असं केलेलं आहे, कलियुगामध्ये जर जन्म कुणाला द्यायचा असेल तर कलियुगामध्ये जन्म देत असताना नंबर 1 ला साधूला जन्म दे आणि नंबर 2 ला संताला जन्म दे. ऐका, जन्म द्यायचा असेल तर साधूला एक जन्म द्यायचा आणि नंबर 2 ला संताला. जनाबाई महाराजाला प्रश्न विचारला, दुसरी काही मागणी? अजिबात नाही. मागणे ते हेची देवा आणि कृपा करी हो केशवा. देवानं प्रश्न विचारला, कलियुगामध्ये साधूला आणि संतालाच का जन्म, दुसऱ्या लोकाला का नको जन्म? त्याचं कारण सांगितलं 3ऱ्या चरणामध्ये. संत आणि साधू कसे आहेत तर संत दयाळ परम. फक्त संतच असणारे दयाळ आहेत या त्रिभुवनामध्ये, पुन्हा दुसरे कोणी दयाळू नाहीत. आणि शेवटी प्रश्न विचारला, का संताची मागणी? त्याचं कारण शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, जनी म्हणे ऐसे साधू. त्या साधूच्या जवळ आणि संताच्या जवळ आज कलियुगामध्ये जर देवाला शोधायचा असेल, देव कुठंच भेटणार नाही. पण संत आणि साधू कळाले की संताच्या जवळ आणि साधूच्या जवळ देव असतो. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विडाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 असणारे मृदंगाचारी असे तडपदार आहेत बरं का. त्या दिवशी माझ्या कीर्तनाला 2घही गैरहजर होते. माऊली म्हणले असते याला त्या दिवशी गैरहजर राहिला, पुन्हा नंबर आहे. हा, म्हणून तुमच्या चरणी एकदा नतमस्तक बरं का. आणि गायनाचार्याच्या बाबतीमध्ये कवडे महाराज सुद्धा त्या दिवशी गैरहजरच होते. हा, पण आज मात्र येऊ लागला. महाराज सुंदर असणारी चाल गायली, सुंदर बर का. आणि महाराजांनी त्या चालीला सुंदर असणारी पाठीमागून साथ दिली. भजन चांगलं सुरुवात व्हावं, चाल चांगली व्हावी, कीर्तनाचा शेवट पण चांगलाच होतो बरं का. नाही तर महाराजाला सगळं लाईनवर आणायला 11 वाजून जातात. विडाला विडाला सगळ्या लोकांना प्रश्न असेल, पाठीमागं बॅनर बघायला तर नाव वाचायला, हरिभक्ती परायण गुरुवर्य, पुढं डॉक्टर हा रघुनंदन महाराज गर्जे. कसं झालं याच्या करता दृष्टांत सांगतो बरं का. सगळ्याला तीर्थयात्रेला जायचं, आपण सगळे प्रवासी, आणि आपल्या सगळ्याला रेल्वेनंच जायचंय. उदाहरणार्थ आपला कळंबोलीचा स्टॉप हा जसा रस्ता आहे तशी रेल्वेची पटरी. सगळ्या जणांनी रेल्वे येत आहे डोळ्याला दिसली समोरची बरं का. अगोदर डबा येतो का समोरचं तोंड येतं? काय येतं अगोदर? अगोदर तोंड येतं बरं का. आणि पाठीमागे डबे कोणते आहेत कुणाला सुद्धा कळत नाही, फक्त तोंडच दिसतं. बरोबर आहे का नाही? सगळे आपण प्रवासी अयोध्येला निघालात, आपल्याला सगळ्याला समजलं की आता ट्रेन आली, आपलं गबाळ उचला. सगळ्या जणांनी गबाळ उचलन डोक्यावर घेतलं.
गाडी आली आणि गाडी आल्याच्या नंतर दिसलं की पुन्हा ही गाडी तर माल वाहतूक दिसते, कोळसा वाहणारी. ही पॅसेंजर गाडी नाही. सगळ्या जणांनी गटुडे खाली टेकले. तसं ही गाडी कोणती आहे माहिती का? आता पॅसेंजर गाडी नाही, मालगाडी आहे. विडाला पण त्या सुद्धा गाडीमध्ये साम्य आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. त्या गाडीमध्ये सुद्धा साम्य आहे. पाठीमागचा डबा आल्याच्या नंतर समजलं, पण रेल्वे म्हणजे रेल्वेच आहे ना. पण तसं या नावामध्ये सुद्धा साम्य आहे बरं का. आजचं ज्यांची कीर्तन रूपी सेवा आहे त्यांचं नाव आहे रघुनंदन आणि माझं नाव राम. काही साम्य आहे का नाही? आहे का नाही? मग या संयोजक मंडळींची जोड लावली का नाही? रघुनंदन जरी नसतील तर राम तर आहेत ना. विडाला आजचा असणारा दिवस आहे तो म्हणजे गीता जयंतीचा. जयंती शब्दाचा अर्थ होतो आज गीतेचा असणारा जन्म. आणि त्या जन्माच्या बाबतीमध्ये सांगतो, महाभारत पर्वामध्ये असणारे जर गीता जन्माला कुठं आली असेल तर त्या महाभारताच्या 18 पर्वामध्ये जे भीष्म पर्व असणारं जे आहे ना, त्या भीष्म पर्वामध्ये गीतेचा असणारा जन्म झाला. आणि आज आहे गीता असणारी जयंती. आणि मी तर सांगतो ना, अनेक सत्य आहेत, पण अनेक सत्य असून सुद्धा गीता जयंतीच्या बाबतीमध्ये सत्य मात्र कमी आहेत. हे माऊली भक्तांनी हे निर्णय घेतला. आणि सगळ्याचा ब्रह्मज्ञानाचा अर्थ जर कशामध्ये आला असेल तर गीतेमध्ये आलेला आहे. आणि गीतेच्याच निमित्तानं जयंतीनं अखंड हरिनाम सप्ताह ठेवणे आणि सगळ्याला ब्रह्मज्ञानाचा डोस पाजणे, म्हणून हा सप्ताह आयोजित केला. इतकं सुंदर असणारं नियोजन आहे बरं का. आता ऐका, आज गीता असणारी जयंती. गीता जयंतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर मी काही सांगायचं म्हटलं तर माझं पहिलं भांडवल अगोदर संपलेलं आहे. कारण त्या दिवशी मी कीर्तन केलं. मग काही लोक म्हणतील महाराजाला काय तेवढंच येतं काय, म्हणून असं होतं बरं का. फक्त एवढंच करायचं आपण. आज गीता जयंती आहे. गीतेचा उच्चार आपल्या मुखानं करायचा. आणि आज तुम्हाला दुसरं मॉडेल मी असणार किंवा दुसरं असणारं चरित्र सांगण्याकरता सांगतो. आजचं दुसरं चरित्र एक असं आहे, आज असणारी एकादशी आहे. विडाला विडाला गीता 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 बोला सर्वांनी. गीता 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 आज आहे गीता जयंती. गीतेचं आपण नामचिंतन केलं. आजचा दुसरा पर्वकाळ सांगतो. आज आहे एकादशी. आणि ती सुद्धा एकादशी म्हणजे साधारण एकादशी नाही. पाठीमागं होऊन गेलेली एकादशी म्हणजे कोणती? आळंदी निवासी माऊलींची एकादशी. आणि आजची एकादशी सांगायचं म्हटलं तर पंढरपूर भगवंताची असणारी एकादशी.
पण त्या एकादशीचं असणारं महात्म्य लक्ष दे. बाई तू खाली बस, खाली बस, तिथंच बस, तू खाली बस, खाली खाली बस. त्या एकादशीच्या महात्म्यामध्ये अगोदर वर्णन करतो. ऐका पवित्र पावन असणारी कथा. काय या कथेच्या बाबतीमध्ये तुम्हाला वर्णन करावं. आज एकादशी आहे आणि एकादशीची किंमत तुम्हाला अगोदर पटवून सांगतो. सगळ्या व्रतामध्ये जर श्रेष्ठ असणारे 2 व्रत सांगितलेले आहेत, त्याच्यापेक्षा व्रत पुढं नाही, फक्त 2च व्रत. ज्याला एकादशी घडत नाही त्यानं सोमवार करायचा, लक्षात ठेवा बरं का. आणि ज्याला सोमवार जमत नाही त्यानं एकादशी करायची. एकादशी केली आणि सोमवार नाही केला तरी पुण्य तेवढंच आहे, आणि सोमवार केला एकादशी नाही केली तरी पुण्य तेवढंच आहे. कारण भगवान शंकराला जर प्रिय वार कोणता असेल तर त्याचं वर्णन केलं आहे सोमवार. आणि भगवान विष्णूला जर सगळ्यात जास्त प्रिय कोणता भाग असेल तर एकादशी. तुकोबारायने तर स्पष्ट शब्दात सांगून टाकलं. पण एखाद्या भाविक भक्तानं एकादशी केली नाही आणि सोमवार ही केला नाही, मग त्याची गती कोण, त्याची गती होईल नेमो, कोण त्याची गती होईल नेमो. एकादशी व्रत सोमवार न करीती, हा एकादशी व्रत सोमवार न करीती. ओ कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो. आता एकादशीचं व्रत कसं करायचं हे अगोदर ऐका. या एकादशीच्या व्रताला जर सुरुवात करायची असेल तर एका दिवसामध्ये व्रत संपत नाही, लक्षात ठेवा. काही लोक म्हणतील फक्त आम्ही एकादशी करतो, पण एकादशीचं व्रत एका दिवसात संपत नाही, 3 दिवसाचं व्रत आहे. नंबर 1 पहिली दशमी, नंबर 2 एकादशी आणि नंबर 3 द्वादशी. पण व्रत करत असताना लक्षात ठेवा, अज्ञानानं व्रत करणं वेगळं आणि माहिती असल्याच्या नंतर व्रत करणं वेगळं. कोणी जर दशमीचं व्रत केलं तर त्या दशमीच्या व्रतामध्ये असं वर्णन केलेलं आहे, दशमी म्हणजे एवढी साधारण नाही. काही गोष्टी सांगतो, दशमीचं वर्णन केलं आहे. शक्यतो काही असे उत्तेजनार्थ पदार्थ आहेत दशमीच्या दिवशी खायचे नाहीत, फक्त एकदाच जेवण करायचं दशमीच्या दिवशी. आणि जर कोणी दशमीच्या दिवशी एकाच वेळेला जेवण केलं तर त्या दशमीचं महात्म्य सांगतो, लक्षात ठेवा. दशमी जाना श्री महाविष्णू, नाव लक्षात ठेवा. कोणी जर दशमीचं व्रत जर एकदा जेवण केलं तर त्याला सगळ्यात जास्त जर प्रसन्न कोण होतील तर महाविष्णू. दशमी जाना महाविष्णू. नंबर 2 एकादशी जान श्री नारायणू, नाव लक्षात ठेवा. आणि द्वादशी जान श्री भगवान. किती झाले देव? तरी म्हणते 3 नाव भिन्न. नंबर 1 दशमीचं व्रत केलं तर त्याला प्रसन्न होणार श्री महाविष्णू, एकादशीच्या दिवशी श्री नारायणू आणि द्वादशीच्या दिवशी श्री भगवानू. आणि हरिदिनी का म्हणायचं ही अगोदर ऐका. एकादशीच्या दिवशी 8 प्रहरामध्ये साक्षात स्वरूपामध्ये हरी भगवंत असणारे अवतीर्ण होतात. ज्या दिवशी एकादशी असते ना, प्रातकाळापासून जाण तेथे प्रगटे नारायण, म्हणजे प्रातकाळापासून रात्रीच्या 12 पर्यंत असणारे साक्षात स्वरूपामध्ये श्री नारायण अवतरण होतात. त्या एकादशीच्या दिवशीला हरिदिन याच्याकरता म्हणायचं, दिवसभर हरी असणारे जागृत अवस्थेमध्ये नवे ज्यानं एकादशी केली त्याच्या घरी पण असतात, आणि ज्यानं एकादशीचं व्रत केलं त्याच्या सोबत पण असतात. विडाला विडाला. आता या एकादशीच्या दिवशी नेमकं भाविक भक्तांनी काय करायचं हे अगोदर सांगतो.
एकादशीच्या दिवशी शक्यतो भावी भक्तानं दान धर्म करायचं. पण दान धर्म करत असताना अगोदर लक्षात ठेवा, शक्यतो दान धर्म करत असताना एकादशीचेच पदार्थ वाटप करायचे, दुसरा पदार्थ वाटप करायचा नाही. लक्षात ठेवा, नामदेव महाराजांच्या घरी पंढरीनाथ परमात्म्यानं येऊन दुसरं काहीतरी दान मिळेल परीक्षा घेण्याकरता आले, पण नामदेव महाराजांनी अजिबात दुसरं दान दिलं नाही. सांगितलं मिळायचंच असेल, खायचंच असेल तर एकादशीचं जेवण मात्र मिळणार नाही. लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी कुणी जरी आलं घरी आपल्या, त्याला दुसरा प्रसाद अजिबात द्यायचा नाही. त्याला सांगायचं उपवासी गेला तरी चालेल, पण त्याला दुसरा प्रसाद मात्र अजिबात द्यायचा. फक्त एकादशी म्हणजे एकादशी. आणि त्या एकादशीचा दान धर्माचा असणारा भाग सांगतो. किती एकादशीचा दान धर्माचा भाग श्रेष्ठ आहे. नंबर 1, आता पुढे चालून येणारा असणारा एक महिला मंडळीचा सण येणार आहे, हळदी कुंकवाचा. काय नाव त्याचं? संक्रांत. तिळगुळ घ्या आणि भांडण करा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा जो सण आहे का नाही, या सणाला सगळ्यात जास्त भाविक भक्तांनी किंवा महिला मंडळी काय करतात? दान धर्म करतात. मग कशाचं दान धर्म? कुणी कंगवेत देणार, कुणी लिपस्टिकच देणार, कुणी चष्माच देणार, कुणी काय देणार. हे दान धर्म. पण ऐका, एरवी दानापेक्षा त्या मकर संक्रांतीला जर महिला मंडळीने दान केलं तर दुसऱ्या दानापेक्षा तो दिवस श्रेष्ठ. ऐका, आता त्या संक्रांतीपेक्षा जर अनेक दानाचं पुण्य जर जास्त पाहिजे असेल, जर चंद्राला किंवा सूर्याला जर ग्रहण लागलं तर चंद्रग्रहणामध्ये किंवा सूर्यग्रहणामध्ये दान करा. लक्षात आलं ना? 2, त्याच्यापेक्षा कुणाला आणखी दानाचं पुण्य जर जास्त पाहिजे असेल तर पुन्हा भाग सांगितलेला आहे व्यतिपात. लक्षात येतं कुणाला अर्थ त्याचा? व्यतिपाताचा अर्थ असा होतो की दान धर्म करत असताना व्यतिपात शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे, सूर्य आणि चंद्र चालत असताना जर एका दिशेनं चालू लागले तर त्या व्रताचं नाव आहे व्यतिपात. आणि त्या दिशेनं जर चालू लागले तर शक्यतो भाविक भक्तांनी त्या व्यतिपातामध्ये दान धर्म करायचं. म्हणजे संक्रांतीपेक्षा पुण्य जास्त, ग्रहणापेक्षा पुण्य जास्त व्यतिपाताच्या दिवशी. आणि जर व्यतिपातापेक्षा सुद्धा जर पुण्य जास्त पाहिजे असेल तर त्या व्रताचं नाव सांगितलेलं आहे वैधृती नावाचं व्रत. पण ते व्रताचा भाग असताना असा सांगितलेला आहे, चंद्र आणि सूर्य चालत असताना जर विरुद्ध दिशेनं चालू लागले तर त्याच वेळेला दान धर्म करायचं. एरवी मात्र चालत नाही, त्याचं पुण्य सुद्धा मिळत नाही. किती झाले दानाचे प्रकार? 4. त्याच्यापेक्षा पुढली एक असणारी तिथी सांगितलेली आहे, तिचं नाव कपिला षष्ठी. 4 पेक्षा सुद्धा जर दान धर्म जास्त पाहिजे असेल आणि पुण्य पाहिजे असेल तर त्याचं नाव सांगितलं कपिला षष्ठी. त्या कपिला षष्ठीच्या दिवशी असणारं दान धर्म करायचं. मी याच्या पुढे सांगतो, त्या कपिला षष्ठीपेक्षा जर पुण्य जास्त पाहिजे असेल तर एकादशीच्या दिवशी फराळाचा असणारी सामुग्री वाटप करा. ते सगळ्यात जास्त एकादशीच्या दिवशी पुण्य. विडाला आणि जर कोणी भाविक भक्तांनी एकादशीच्या दिवशी दान धर्म केला रे केला, तो एकटा तरेल अशातला भाग नाही. मातृ पितृ भ्राता सगोत्र
आपल्या आईचा जर उद्धार करायचा असेल आणि त्याने एकादशीच्या दिवशी जर दान धर्म केलं ना, आईचा उद्धार. मातृ. नंबर 2 पितृ. कुणाला वडिलांचा उद्धार करायचा, दान धर्म करा, पितृचा असणारा उद्धार. भ्रातृ. एवढंच नाही हो, कुणाला सासऱ्याचा उद्धार करायचा, कुणाला सासूचा उद्धार करायचा, कुणाला सगळ्या कुटुंबाचा उद्धार करायचा, नवे नवे सगळ्या गणगोताचा उद्धार करायचा. त्यानं काय करायचं, फक्त एकादशी करायचं. एकादशीचं व्रत केल्याच्या नंतर सगळ्या कुळाचा असणारा उद्धार. एवढंच नाही, त्याला पिशाच्याची बाधा नाही, भूताची बाधा नाही, काही असं नाही. म्हणून एक सांगण्याचा भाग आहे, तुकोबाराय सांगतात, करीत असताना व्रत एकादशी करीन उपवास आणि गायीन अहर्निशी मुखी नाम. पण एवढंच नाही, 8 प्रहरापैकी असणारं सारखं असणारं जागरण केलं पाहिजे बरं का. आणि ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी जर एखाद्या वेळेस भाविक भक्ताला जर आनंद झाला किंवा 2 दिवसावर एकादशी राहिली आणि एखाद्या माणसानं जर प्रश्न विचारला, शांत बसा तुम्ही, एखाद्यानं जर प्रश्न विचारला, हो नेमकी एकादशी कधी आहे हो, काही जणांना लक्षात राहत नाही, उद्या आहे का परवा आहे, असं जर एखाद्या भाविक भक्तांना जर एखाद्याला विचारलं एकादशी कधी आहे, त्यानं जर सांगितलं हो येणारी आता 2 दिवसात एकादशी आहे, एवढं कळालं आणि त्याच्या मनाला आनंद वाटला रे वाटला. तर इथं तर नाथबाबांनी सांगितलं, बाबा त्याच्यासारखा माणूस या पृथ्वी तलावर धन्य नाही. नवे नवे त्याला धन्यवाद, त्याच्या आईला धन्यवाद, त्याच्या कुळाला धन्यवाद, संपूर्ण जणाला असणारा धन्यवाद. का, एकादशीचं नाव ऐकल्याच्या नंतर ज्याला आनंद होतो त्याला सगळ्या कुटुंबाला असणारा धन्यवाद. पण काही जणाला असं होतं बरं का, एकादशी ऐकल्याबरोबर तर असे कपाळावर आट्याच पडतात त्याला. कशा करता, खायला काही भेटत नाही. आणि नेमकं असं होतं, काही जण काय करतात माहिती का, दिवसभर एकादशी करतात, त्या दिवशी त्यांचं काही पोट भरत नाही. रात्री 11:30 वाजता पत्नीला विचारतात, होय गा काही भाकरी फिकरी आहे का खायला, काही थोडेफार. असे काही पट्टे भादर आहेत, रात्री 11:30 वाजता एकादशी सोडून देतात. मी म्हणतो काही उपयोग आहे त्याचा एकादशी करण्यात, अजिबात नाही. एकादशीचं व्रत असं सांगितलं, मरून जरी गेलं तर एकादशीचं व्रत मात्र सोडायचं नाही. असं असणार, कठीण असणार हे एकादशीचं व्रत आहे. आता महिला मंडळीला हात जोडून बोलतो बरं का, लक्ष करा. काही महिला मंडळीला सांगितलं का नाही, अहो एकादशी करा, नाही नाही आमचं गुरुवारचं व्रत आहे, आमचं ह्याचं व्रत आहे, आमचं त्याचं व्रत आहे, हे आहे ते आहे. आता ऐका बरं का, माफी मागून बोलतो बरं का. अहो लय की आता तुम्हाला काय सांगून काय, आमची पत्नी म्हणली माय आणि महाराज माझं गुरुवारचं व्रत आहे. दम काढा म्हणलं, एकादशी आहे म्हणलं, एकादशी धर म्हणलं, लय ताण घेऊ नको. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, सगळे जेवढे व्रत आहेत का नाही या जगतामध्ये, लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते, या जगतामध्ये सगळे जे असणारे जे व्रत आहेत का नाही, सगळे व्रत येतात आणि एकादशीच्या पायाला लागतात. मी काय बोलू लक्षात ठेवा, जेवढे व्रत आहेत का नाही सगळे व्रत येतात आणि सगळे व्रत येऊन एकादशीच्या पायाला लागतात. म्हणजे सगळ्या एकादशीचा असणारा जो भाग आहे ना, सगळ्या व्रतामध्ये असणारा श्रेष्ठ आहे. ज्यानं नुसती एकादशी केली त्याला सगळ्या व्रताचं पुण्य भेटलं. प्रमाण असं पाहिजे बरं का, एकदा टाळ्या वाजवायला. मी एक बाबा असा आहे का नाही, प्रमाण जर योग्य आलं का नाही मला आनंद होतो बघा. त्याच्यावर 4 शब्द बोलता येतात मला. तिथं काय झालं माहिती का, संभाजीनगरला कीर्तनाला गेलो, 9ला कीर्तन सुरू झालं, 10:30 वाजले. तिकून प्रमाण उचललं की मी म्हणायचं, बाबा थांबा की जरा, बाबा थांबा की जरा. 11:15 वाजले तरी त्याला सुरूच. म्हणलं थांबा थोडं जरा. मी म्हणलं तुम्ही एवढे प्रमाण म्हणले पण माझ्या मापात एक सुद्धा बसलं नाही. म्हणलं सगळे चुकीचे आहेत. त्यानं उत्तरले मला सुंदर चांगलं दिलं बरं का. महाराज म्हणला 1.25 तास झालं तुमचं आम्ही ऐकायला. म्हणलं आमचं 2 मिनिटं ऐकलेस का तुम्हाला बिघडल का म्हणला. अरे बाबा 2 तास ऐकतो पण प्रमाण लाईन मध्ये पाहिजे बरं का. बस सगळ्या व्रतामध्ये जर श्रेष्ठ व्रत कोणतं असेल तर एकादशी. आता पुढला भाग आहे का,
भगवान विष्णूला एकादशी आवडण्याचं कारण आहे का अगोदर? एवढे व्रत आहेत ना, फक्त एकादशीच भगवान विष्णूला का आवडली याच्याकरता जनार्दन स्वामीनं नवे नवे नाथ बाबांनी सुद्धा असणारा अभंग केला. अरे बाबांनो, भगवान विष्णूला जर एकादशी कशामुळे आवडत असेल तर अगोदर राजाचं नाव सांगतो. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद. ऐका शब्द, रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद किंवा प्रगटला. हा, रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद. एवढी जर एकादशी जर मार्केटला कोणामुळे आली असेल तर एकादशीला मार्केटला आणणारा एकमेव असणारा राजा आहे, त्या राजाचं नाव आहे रुक्मांगद. आणि त्या रुक्मांगदाची आणखी कथा सांगतो तुम्हाला. सूर्यवंशामध्ये जन्माला असलेला हा रुक्मांगद, आणि कसं एकादशीचं व्रत केलं त्याची कथा अगोदर ऐका. अयोध्या नगरीचा राजा रुक्मांगद आणि 33 कोटी देवतांचा असणारा राजा इंद्र. त्या इंद्रानं रुक्मांगदाच्या पूजेमध्ये विघ्न आणण्याकरता जेवढा बगीचा लावला होता त्या बगीच्यामधले फुलं तोडण्याकरता 33 कोटी देवतांना पाठवून द्यायचं. दररोज विमान यायचं, फुलं तोडायचे आणि स्वर्ग लोकामध्ये घेऊन जायचे. त्या रुक्मांगद राजाला फुलंच मिळेना. रुक्मांगद राजानं सांगितलं, रात्रीच्या वेळेला चोरी होते, सगळ्या जणांनी जागृत अवस्थेमध्ये थांबायचं, कोण येतं कोण फुलं तोडून जातं एवढं पाहायचं. तेवढ्या वेळामध्ये रात्रीच्या वेळेला विमान आलं, पण विमान आल्याच्या नंतर फुलं तोडले, पोते उचलले, विमानात टाकले, पण विमानच उडना. ऐका, विमानच उडना. सकाळचे 8 वाजले, सूर्य उदय झाला. स्वर्गामधले देव तिथंच जाग्यावर अयोध्या नगरी मधले सगळे असणारे दूत आले, सैनिक आले आणि सांगितलं महाराजांना, महाराज स्वर्गामधले देव फुलं चोरून नेत होते, आज आपल्याला चोर सापडले. आता ते काय चोर होते का? फक्त फुलं तोडायचे, पण स्वर्गातले लोक देव आहेत ना. रुक्मांगद आला, त्यांची पाद्य पूजा केली, एकच प्रश्न विचारला. दररोज येत होता, विमान उडून जात होतं, आज कसं काय थांबलं? म्हणले आमची शक्ती संपली. म्हणले मग आता काय डिझेल संपलंय का पेट्रोल संपलं? त्यांनी सांगितलं आता एकच करावं लागेल. म्हणले या जर विमानाला जर स्वर्ग लोकामध्ये जर पोहोचिती करायचं असेल, तुमच्या नगरीमध्ये जर एखादी स्त्री किंवा पुरुष जर असेल आणि त्यानं जर एकादशीचं व्रत केलं असेल, त्यानं नुसतं त्या विमानाला असा धक्का मारल्याबरोबर तर विमान उडणार आणि स्वर्ग लोकात जाणार. त्या दिवसापासून गाड्याला ढकलायची पद्धत सुरू झाली बरं का. अगोदर नव्हती. बंद पडलेल्या गाड्या जे ढकलून सुरू होतात का नाही, तिथून पुढे सुरुवात झाली. ज्या वेळेला सगळ्या नगरीमध्ये दौंडी पिटवण्यात आली, एक सुद्धा एकादशीचा माणूस सापडला नाही. पण घटना अशी घडली, एक रजकाची असणारी पत्नी, नवीन लग्न झालं, नवीन लग्न झाल्याच्या नंतर नवरा बायकोचे भांडणं झाले, असं दांडकं घेतलं ना पती परमेश्वरानं आणि मारण्याकरता सुरुवात केली. मारण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर त्या बिचारीनं अजिबात दुसऱ्या दिवशी काही अन्न पाणी नाही, कुछ नाही, काही नाही, राग राग मरण्याच्या आशेनं मला वाचायचंच नाही आता म्हणून काहीच खाल्लं नाही. आणि घटना अशी घडली, तिनं व्रत केलं राग राग नवऱ्यावर, आणि घटना अशी घडली, ते असणारं तप असणारं हाताला आलं. ती बिचारी गेली, फक्त विमानाला धक्का लागल्याबरोबर तर विमान ते उडालं. त्यावेळेला रुक्मांगद राजाने विचार केला, जर आकाशामध्ये किंवा स्वर्ग लोकामध्ये विमान जाण्याकरता जर एकादशीचं पुण्य असेल तर इथून पुढल्या कालावधीमध्ये सगळ्या जणांनी एकादशीचं व्रत करायचं. घटना अशी घडली, तिथून पुढल्या कालावधीमध्ये अयोध्या नगरीच्या परिसरामध्ये दौंडी पिटवून दिली. ज्याला एकादशीचं व्रत करायचं नाही तो जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही. एकादशीचं व्रत तिथून पुढे सुरुवात झालं. घटना अशी घडली, इंद्रदेवाला संकट पडलं, मोहिनी नावाची अप्सरा रुक्मांगद नावाच्या राजाकडे पाठवून दिली. घटना अशी घडली, व्रत मध्यंतरी राजाचं बंद पडलं आणि मंत्राच्या स्वरूपामध्ये राजाचं व्रत बंद पडल्याच्या नंतर त्या मोहिनीला राजाने प्रश्न विचारला, आता माझी विनंती आहे, एकादशी आलेली आहे, तुम्ही स्वर्ग लोकामध्ये निघून जा. त्या मोहिनीनं सांगितलं स्वर्ग लोकामध्ये निघून जाईल, पण माझी एक अपेक्षा आहे, जर तुमचा एकुलता एक मुलगा आणि त्याचं जर शिर जर मला कापून दिलं ना तर मी स्वर्ग लोकामध्ये निघून जाईल. ही सत्वाची परीक्षा राजानं काय केलं, एकादशीच्या व्रताचा अंगीकार करण्याकरता स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला जवळ आणलं, हातामध्ये खड्ग घेतलं, त्याचं शिर कापण्याकरता सुरुवात केलं. भगवान विष्णू अवतीर्ण झाले, सांगितलं आता मात्र कापू नको बरं का. इतकी एकादशीचं व्रत असणार एक नंबरचं,
त्या रुक्मांगद नावाच्या राजानं केलं. तिथून पुढल्या कालावधीमध्ये त्या राजाचा प्रभाव आहे का, राजानं सगळी असणारी नगरी, एकटा गेला नाही वैकुंठाला, सगळी नगरी विमानामध्ये बसवली आणि राजानं एकादशीच्या व्रतामुळे वैकुंठाला घेऊन गेले. एवढंच नाही, नंबर 2, शिबी नावाच्या राजानं सुद्धा हीच अयोध्या नगरी वैकुंठाला नेली आणि तिसऱ्या वेळेला सुद्धा प्रभू श्री रामचंद्रजींनी ही नगरी वैकुंठाला नेली. आणि शेवटचं वाक्य आहे का, आता जी नगरी आहे ना अयोध्या नगरी, एक दिवस ही सुद्धा सांगितलेलं आहे स्वतःहून नगरी ही अयोध्या नगरी वैकुंठाला जाणार आहे का, तर 3 राजांना ही नगरी असणारी वैकुंठाला नेलेली आहे. इतकी नगरी ती पावन कशामुळं पावन झाली, एकादशीमुळं. विठाला विठाला. आता द्वादशीचं व्रत आहे का, अंब ऋषी कारणे द्वादशीचा छंद आणि म्हणून परमानंद प्रगटला. अंबरीश नावाच्या राजानं द्वादशीचं व्रत केलं, त्याच्यामुळे सगळ्यात असणारा आनंद जर कुणाला झाला असेल तर ब्रह्मानंद नव्हे सगळ्यात त्रिभुवनाच्या मालकाला देवाला असणारा तो आनंद झाला. इथं असणारी आजची जी व्रताची भूमिका आहे ती आहे एकादशी. पहिला भाग गीता जयंती, दुसरा भाग एकादशी आणि आज आहे, आजचं जे कीर्तन आहे ते आहे जागराचं. म्हणजे सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आजचा जो दिवस आहे तो आहे जागराचा दिवस. आणि आजच्या दिवशी, जागराच्या दिवशी देवाकडे मागणी मागत असताना ती सुद्धा अभंगाच्या मार्फत मागणीच मागायची असते. विठाला विठाला. मागणी मागत असताना कोणती मागणी मागायची हे सांगतो बरं का. 2 तडफदार मृदंगाचारी आहेत, देवाकडे एकच मागणी मागायची, देवा हे माझे जे हात आहेत का नाही शेवटच्या क्षणापर्यंत सही सलामत असे राहू दे. कशा करता वाजवायला हो. या गुणीजन टाळकरी मंडळी देवाकडे एकच मागणी मागायची, देवा शेवटच्या श्वासापर्यंत हा कंठ जशाला तसा असणारा राहू दे. कशा करता, शिवे द्यायला का, गायन करायला, देवाचं गायन करण्याकरता हा कंठ आमचा राहू दे. बर, महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील, यांनी सुद्धा मागणी मागायची, देवा आमचे चरण कमल, आमचं शरीर चांगल्या स्वरूपामध्ये राहू दे का, पुढल्या वर्षी सुद्धा आनंदामध्ये असणार आम्ही हरिपाठ करू, नवे आनंदामध्ये असणार आम्ही फुगड्या खेळू. आणि शरीर जर चांगलं नाचणार राहिलं ना, कोण नाचणार इथं. ही देवाकडे असणारी मागणी मागायची. शेवटचा भाग आणखी एक सांगतो, देवाकडे मागणी मागत असताना सुख मागू नका, देवाकडे मागणी मागत असताना दुःख मागा. तुम्ही म्हणाल का असं, त्याचं कारण एक आहे, देवाकडे जर तुम्ही सुख मागत गेलात तर देवाकडे सुख मागत गेल्याच्या नंतर देवाचा विसर पडतो, आणि देवाकडे जर दुःख मागितलं तर दुःखामध्ये देवाची आठवण होते. म्हणून देवाला मागणी मागत असताना प्रत्येक क्षणाला दुःख मागत चला. ज्या वेळेला हस्तिनापुरामधून श्रीकृष्ण भगवंत द्वारकेला जाण्याकरता निघाले त्यावेळेस कुंती माता आली आणि देवाला काय मागितलं, देवा काही देऊ नको, प्रत्येक क्षणाला आम्हाला असणारे दुःख दे, ज्या दुःखामध्ये तुझी असणारी आम्हाला आठवण येईल. म्हणून देवाकडे मागणी मागत असताना सुख मागायचं नाही, देवाकडे दुःख मागायचं. पण आता आपलं तुम्हाला काय सांगू, आता लोक एवढे हुशार ना, नारळाची किंमत आता 20 रुपये 30 रुपये आहे बरं का. 20-30 रुपयाचं नारळ घ्यायचं, देवाला फोडण्याकरता न्यायचं, सोबत एक गिलास सुद्धा घेऊन जायचा. कशा करता, एवढे हुशार लोक बरं का. तिथपर्यंत जाणार, सोबत गिलास घेऊन जाणार, देवाला ओवाळणार, आणि देवाला ओवाळून असं जोरात नाही आपटणार, बारीक. कशा करता, पाणी उडून जाईल. पाणी असं काढण्याकरता जरा बरोबर दाबणार, गिलासात टाकणार. मग देवाचं पूजा वगैरे झाल्याच्या नंतर पिऊन टाकाव का नाही, अजिबात नाही. अगोदर पाणी पिऊन टाकणार, पुन्हा मग नारळ असा फिरविणार, पुन्हा जोरात आपटणार, त्याच्यामधला एक तुकडा उडून पुन्हा साईडला निघून जाणार. हात जोडून माफी मागून बोलतो बरं का, चांगल्या नारळामधला तुकडा तुम्ही देवाला दाखवता का उडून गेलेला दाखवता? कोणता? चांगला दाखवित नाहीत, उडून गेलेला दाखवता.
मग माझा सांगण्याचा भाग आहे, उडून गेलेला तुकडा आणायचा, देवाच्या पुढे ठेवायचा, पाया पडायचं आणि पुन्हा सांगायचं, मला सुखात ठेव, पत्नीला सुखात ठेव, सगळ्या गणगोताला सुखात ठेव, बोरला पाणी लागू दे, जमीन घेऊ दे, खुली घेऊ दे. देवाला काही पिसळायला कुत्रं चावलंय का? एवढंशा असल्या घाण तुकड्यावर देव तुमचे एवढे काम करायला? अरे बाबांनो, मागणी मागत असताना व्यवस्थित मागणी मागायची. विडाला विडाला आजच्या दिवशी मागणी मागण्याकरता जो अभंग घेतलेला आहे तो आहे जनाबाई महाराजांचा अभंग. आणि एक लक्षात ठेवा, इतर संत आहेत, पण इतर संतांचा असणारा जो गाथ्याचा भाग आहे किंवा अभंगाचा भाग आहे, इतर संतांचे अभंग इतर संतांनी लिहिले आहेत, पण एकमेव अशी दाशी जणी आहे, जनाबाईचे अभंग कुठल्याही संतांना लिहिले नाहीत, तर जनाबाईचे अभंग विटेवरच्या असणाऱ्या पंढरीश परमात्म्यानं विटेवर थांबल्या थांबल्या लिहिलेले आहेत. मला सांगा, म्हणजे देवानं जिचे अभंग लिहिले ते अभंग काही साधे असतील का? आणि आणखी एक बोलतो पुढली गोष्ट, अहो देवाला आपल्याला किंवा एखाद्या घरच्या माणसाला किंवा बाहेरच्या माणसाला एक सुद्धा शिवी देता येत नाही, बरं का? एक सुद्धा शिवी देता येत नाही. आणि शिवी जर दिली तर आपलं तोंड सुद्धा जागेवर कोणी ठेवणार नाही. पण आज माझ्या जनाबाई महाराजांनी त्रिभुवनाच्या मालकाला असणाऱ्या शिव्या देवा म्हणजे काही साधी ताकद असेल का? आणि त्या शिव्याची भूमिकेमध्ये एक सुंदर अभंगच लिहून ठेवलेला आहे. अरे विठ्ठल, अरे विठ्ठल, मूळ माईच्या कारट्या, अरे विठ्ठल, अरे विठ्ठल, मूळ माईच्या कारट्या. तुझी रांड रांडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली, तुझे गेले मढे, तुला पाहुणे काळ रडले. अरे विठ्ठल, अरे शब्द ऐका बर का, तुझी रांड आणि रंडकी झाली म्हणजे ही साधी शिवी आहे. अहो रुक्मिणीच्या बाबतीमध्ये शिवी म्हणजे तुझी पत्नी विधवा झाली, मरण पावली, काय आता काय ते शब्द बोलावे काय नाही, तरी देवाना असणारा हसावं आणि त्या जनाबाई महाराजांच्या शिव्या घ्याव्या. आणि हे अभंग शिव्या दिलेला सुद्धा बर का, देवाने एवढा कट मारायला पाहिजे होता का नाही? काय कवडे महाराज स्वतःला शिव्या दिलेला अभंग कट मारायला पाहिजे का नाही? पण अहो जनाबाई महाराजांनी देवाला शिव्या दिल्या, मग देवच अभंग लिहू लागला का नाही? दुसरे अभंग सगळे लिहायला पाहिजे होते ना, आपल्या शिव्या दिलेल्या आहेत का नाही तेवढा अभंग लिहायला नाही पाहिजे होता. पण काय केलं देवाने? अहो शिव्या दिलेला सुद्धा अभंग देवानं गाथ्यामध्ये लिहून ठेवला. एवढंच नाही, तो गाथा म्हणजे साधारण गाथा नाही, ज्या गाथ्यामध्ये माझ्या पंढरीश परमात्म्यानं सगळ्या अभंगाची रचना केली त्या अभंगाचं काय वर्णन करावं. त्याच्यामध्ये आणखी एक अभंग सांगतो. खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरू दे, आणि एकटीच राहू दे पायापाशी. काय अभंगाचा अर्थ? आता तिचं लग्न झालं नाही, पण ते सासू कोण सासरा कोण याच्याकरता स्पेशल कीर्तनच करावं लागेल बरं का. केलं ना? हा हा हा, वा वा. आता हा जनाबाई महाराजांचा असणारा गाथा आणि त्या गाथ्याचं आणखी एक महत्व सांगतो. काय वर्णन करावं त्या गाथ्याचं महाराज? त्या गाथ्यामधील असणारा आजचा जो घेतलेला अभंग आहे का नाही, फार सुंदर असणारा अभंग आहे.
आणि या अभंगामध्ये मागणी मागत असताना कलियुगामध्ये एक साधूला जन्म दे आणि नंबर 2 संताला जन्म दे, अभंगाचं पहिलं चरण. रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा वाजत आलेले आहेत. तर अभंगावर आताशिक महाराज आलेत बरं का. आता फक्त लक्षात एक ठेवा, आता तुम्ही सगळे ज्ञानी मंडळी आहेत आणि चांगल्या चांगल्या वक्त्याचे कीर्तन ऐकणार आहेत. फक्त अभंग जसा घेतलेला आहे तशाच क्वालिटीमध्ये अभंग सोडवतो. फक्त लक्ष द्या बरं का. 15 ते 20 मिनिटांमध्ये अभंग सोडवतो. तुम्ही जरा धिंगाणा करू नका, शांत बसा ना, थोडंसं शांत बसा. पहिला शब्द अभंगामध्ये सांगितलेला आहे नंबर 1 चा साधू. लक्ष ठेवा बरं का. आता तुम्ही इथून पाठीमागच्या काळामध्ये साधूचे भरपूर नाव ऐकले. नंबर 2 दुसरा शब्द वापरलेला आहे संत. संताचंही चरित्र ऐकत आहात आणि साधूचंही ऐकत आहात. पण प्रश्न इथं नेमका असा आहे, नेमकं साधू कुणाला म्हणायचं आणि नेमकं संत कुणाला म्हणायचं. बारकाव्यानं ऐका बरं का विषय.
एक शब्द आहे साधू आणि एक शब्द आहे संत. शब्द आहे दोन, पण त्याचा अर्थ मात्र एकच आहे बरं का. लक्ष देऊन ऐका. साधू शब्दामध्ये आणि संत शब्दामध्ये प्रश्न विचारला. वाल्मिक ऋषीचा अवतार कलियुगामध्ये झाला, त्यांचं नाव आहे तुलसीदास महाराज. आणि त्या तुलसीदास महाराजांना प्रश्न विचारला, महाराज सांगा संत कुणाला म्हणतात आणि साधू कुणाला म्हणतात. तुलसीदास महाराजांनी सांगितलं, संत आणि साधू हे शब्द दोन आहेत. याचा अर्थ जर ठरवायचा म्हटलं तर नाव मात्र थोडेसे वेगळे आहेत. तसे संत आणि साधू एकच आहेत. ऐका आणखी परत. पण जर त्या दोन शब्दाचा अर्थ जर लक्षात घ्यायचा म्हटलं तर दोन शब्दाचा अर्थ असा होतो. पहिला शब्द आहे साधू. त्या साधू शब्दाचा अर्थ असा होतो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ज्यानं सहावर विजय मिळवला त्याचं नाव साधू. ही एक व्याख्या. नंबर 2 दुसरी व्याख्या सांगतो. साधू महात्म्याचं जीवन असं असतं, खरा साधू असा असतो. आजचा मुक्काम जर महावैष्णव LIG 1 सेक्टर नंबर 3 आजचा मुक्काम जर इथं पडला तर दुसरा मुक्काम तो खरा साधू इथं करत नाही. दुसरा मुक्काम पुढे मग कामोठे असेल, खारघर असेल तिकडं मुक्काम करणार, पण दुसरा साधू महात्मा मुक्काम तिथं करणार नाही. हे खऱ्या साधूचं लक्षण. म्हणजे तो साधू महात्मा एकच मुक्काम तिथं करणार. नंबर 2 तो साधू महात्मा जो खरा असतो तो भिक्षा मागत असताना झोळीचा वापर करत नाही. भिक्षा कशामध्ये मागतो? फक्त हातावर बरं का. आणि किती भिक्षा मागतो? जेवढी आपल्याला खाण्याकरता लागते एवढीच भिक्षा मागतो. आणि खात असताना गावात खात नाही. जिथं नदी असेल, जिथं विहीर असेल तिथं जाणार आणि तिथं जाऊनच ती असणारी भिक्षा खाणार. 1 नंबर 2 साधू महात्म्याचं असणारं जीवन म्हणजे अशा स्वरूपाचं असतं. नंबर 2 दुसरा शब्द सांगितलेला आहे संत. साधू महात्मा सारखा चालतच राहतो आणि संत महात्मा चालत नाही. संत महात्मा शांत असतो. काय बोलू लक्षात घ्या बरं का. साधू महात्मा जाग्यावर थांबत नाही. साधू महात्मा चालतच राहतो. जशी एखादी नदी असते सारखी प्रवाह करतच राहते, पण समुद्र मात्र प्रवाह करत नाही, तो जाग्यावरच असतो. नदीची उपमा साधूला आणि संताची उपमा द्यायची म्हटलं तर सागराला. संत हे सागरासारखे शांत आहेत आणि साधू महात्मा हा नदीसारखा प्रवाहित आहे, तो सारखा असणारा चालतो. दृष्टांतामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, साधू महात्म्याचं जीवन भगवानगड असणारा जो भाग आहे, आपण नामदेव शास्त्रीचं असणारं प्रवचन वगैरे ऐकतो का नाही, ते भगवान बाबा. आणि त्यांच्या जीवनामध्ये साधू महात्म्याचं एक वाक्य सांगतो. काही जणांनी त्यांच्यावर आरोप केला आणि आरोप केल्याच्या नंतर तो आरोप धुवून टाकण्याकरता त्या साधू महात्म्यानं लिंगाचं सुद्धा छेदन करून टाकलं. याला म्हणायचं साधू. म्हणजे आपल्यावर आलेला जो काही गुन्हा आहे का नाही, तो असा ठरवण्याकरता किंवा असा बाजूला सारण्याकरता, पुन्हा आयुष्यात आपल्यावर कोणी गुन्ह्याचा आक्षेप घेऊ नये, लिंगाचं छेदन केलं, याला म्हणतात साधू. आणि एवढंच नाही, तो साधू महात्मा काम, क्रोध, लोभ, मद, मत्सराच्या पलीकडे गेलेला असतो. आणि त्या साधू करता इथं कलियुगामध्ये जन्म मागितला. पण नेमका प्रश्न असा आहे, साधूच्या दर्शनानं नेमकं काय काय होतं. तर साधूच्या बाबतीमध्ये असे आणखी उदाहरण सांगितलेलं आहे हरिपाठामध्ये. साधूचे संगती तरणोपाय, साधूचे संगती
प्रमाण हे का कलियुगामध्ये साधूला जन्म मागायचा? नंबर 1 त्याचं कारण आहे, आपल्याला जर तरुण जायचं असेल तर साधूचे संगती तरुणोपाय. नंबर 2 कुणाला ओळखायचं साधू? जे का रंजले रांगले त्यासी मनी जो आपुले. किती प्रमाण आहे? दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. याला म्हणायचं साधू. एवढंच नाही, साधू म्हणावे तयासी आणि दया क्षमा ज्याच्या दासी. कुणाला म्हणायचं साधू? ज्याच्याजवळ दया आहे, ज्याच्याजवळ क्षमा आहे, आणि त्यालाच असणार साधू म्हणायचं. एक झाला शब्द साधू. आता नंबर 1 दुसरा शब्द आहे का? नेमकं संत कुणाला म्हणायचं? संत तोची जाना शांत ज्याचे मन, संत तोची जाना शांत ज्याचे मन, अनुचे प्रमाण तुझे नाही, अनुचे प्रमाण तुझे नाही. संत तोची जाना शांत ज्याचे अनुचे प्रमाण तुझे नाही, अनुचे प्रमाण तुझे नाही. संत शब्दाची व्याख्या आहे का बरं का? संत तोची जाना, ज्याचं मन शांत आहे त्याला काय म्हणायचं? संत. पण आपलं तसा खेळ नाही बरं का. आपण संत कुणाला म्हणतो? ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या कपाळाला बुक्का आहे, ज्यानं तुळशीची माळ घातली आपण म्हणतो या संत. आणि हे असा अर्थ लावतात, संत येती घरा, मागचे पुढले दरवाजे बंद करा. संत शब्दाचा अर्थ आहे का? आणि काही लोकांचा भाषा असा आहे, संत जर आपल्या घरी आले रे आले तर आपल्या घरामध्ये सुख आणि समाधान लादत. आणि ते खरं पण आहे बरं का. पण ओरिजिनल संत घरी यावे, महाराज येऊ नये. ओरिजिनल संत घरी यावा. महाराज वेगळा आणि संत वेगळा. आता आम्हाला सुद्धा लोक म्हणतात, महाराज चला आमच्या घरी, तुमचे जर पाय लागले का नाही आम्हाला सुख समाधान लाभेल. मी एक दोघाला म्हणलं, जर आमच्या पायानं जर तुमच्या घरामध्ये सुख समाधान जर लादलं असतं किंवा लाभलं असतं तर मला कीर्तन नसल्याच्या नंतर माझे माझ्या बायकोचे भांडणं का होतात? विचार करायची गोष्ट आहे का नाही? मला सांगा, संताची व्याख्या वेगळी आहे, संत वेगळे आहेत, आणि आपण ज्यांना समजतो ते मात्र वेगळे आहेत. माफी मागून बोलतो, लक्षात ठेवा. इथं कीर्तनकार येतो गादीवर आणि ते सांगतो, माझ्याकडे आलेली जी आजची सेवा आहे का नाही, शब्द कसा आहे का? माझ्याकडे आलेली आजची सेवा. पण सेवा शब्दाचा त्याला आणखी अर्थ कळाला नाही. नेमकी सेवा कशाला म्हणतात? ऐका सेवा शब्दाचा अर्थ. घरापासून जेवण करून यायचं इथं. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. सेवा शब्दाचा अर्थ व कुठेही बोलत बसू नका, माझी सेवा इकडं आहे इकडे आहे. आणि आता तर फेसबुकला असं सुरू झाले, आजची सेवा इकडं. अरे सेवा नाही, कीर्तन म्हणतात. सेवा नाही ते. घरून यायचं जेवण करून, इथं आल्याच्या नंतर कोणी पाणी जरी दिलं तरी पाणी प्यायचं नाही, कोणी आसन जरी दिलं तर आसनावर बसायचं नाही. इथं आल्याच्या नंतर बरोबर 9ला हजर राहायचं, कीर्तन करायचं. नामदेव महाराजांनी हार जरी आणला तरी हार गळ्यामध्ये घालायचा काय? घालायचा नाही. त्यांनी बुक्का जरी लावला तरी बुक्का कपाळाला लावून घ्यायचा, घरूनच गंध लावून यायचं. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर इथला चहा सुद्धा प्यायचा अजिबात नाही. पाकिट दिलं तर पाकिट दिलं तर अजिबात त्याला हात सुद्धा लावायचा नाही. हे तुमच्या मंडळाला डिझेल सुद्धा घ्यायचं नाही, रिक्षाचं भाडं नाही, जशाला तसं घरी जायचं. त्याला काय म्हणायचं? हे आपलं सांगतात तुमच्या सगळ्याच्या कृपेने आजची सेवा. सेवा नाही, 7000 घेऊन गेला ना, त्याला सेवा म्हणते बघायला. ही सेवा आहे होय? ही सेवा नाही. ह्याला म्हणायचं गुत्त 9 ते 11 घेतलेलं. बरोबर आहे का? ह्याला सेवा म्हणता येत नाही बरं का. हे तुमचं काम आहे नोकरीसारखं. नोकरीसारखं तुम्ही करता. याला जर तुम्ही कोणी म्हणत असताल एवढे आमच्यावर संकट आले आणि एवढे कीर्तन करून, अरे त्या कीर्तनाचे तू पैसे घेतले ना, सेवा तू कुठं केली? आणि सेवा शब्दाचा अर्थ होतो स्वतःहून कीर्तन भजन करणे आणि देवाला काहीतरी दान धर्म करणे, याला म्हणायचं सेवा. विठाला विठाला.
आतापर्यंतच्या कालावधीमध्ये एक जणानं तशी सेवा केली, त्याच्यानंतर दुसरी कोणी सेवा केलं नाही बरं का. त्याच्यामध्ये जर नंबर 1 ला जर कुणाचं नाव लागत असेल फक्त माझे हनुमंतराय, त्याच्यानंतर कुणाचा सुद्धा सेवेचा भाग नाही. सेवे सेवक भाव जाणे तो मारुती, ओ सेवे सेवक भाव जाणे तो मारुती, स्वामी सीतापती संतोषला, स्वामी सीतापती संतोषला. थोडं एका मिनिटाकरता बाजूला जातो बरं का. तसा मी बाजूला जात नाही, फक्त विषयाला म्हणून सांगतो. माता सीतेनं केसामध्ये कुंकू भरण्याकरता, ज्याला आपण शेंदूर म्हणतो ना, भरण्याकरता सुरुवात केली. माझ्या हनुमंतरानं एवढी सेवा करून एकच प्रश्न विचारला, आई हे केसामध्ये जे तुम्ही भरलं याला काय म्हणतात? तिने एका शब्दात सांगितलं, काय? शेंदूर. आणि का भरलं? कपाळा असताना केसात का भरलं? उत्तर काय दिलं माहिती? कंपाळामध्ये तर गंध लावलाच लावला, पण केसामध्ये जर शेंदूर जर लावला रे लावला, मालकाचं आयुष्य वाढतं. हनुमंतराने एवढंच वाक्य ऐकलं, जर मालकाचं आयुष्य वाढत असेल, केसामध्ये नुसता शेंदूर लावल्याच्या नंतर सगळ्या अंगालाच लेप दिल्यास किती आयुष्य वाढल. माझ्या हनुमंतरायनं सगळ्या अंगाला शेंदूर लावून गुळसून बसले. किती प्रेम असेल याला म्हणायचं सेवा. विडाला विडाला. आणखी एक भाग सांगतो. संताचं मन असतं शांत आणि आमचं मन असतं चिलबिचेल. आता आमच्या दोघांचं मन, त्यांचं शांत आहे ना माझं चिलबिचेल आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्ही म्हणाल यांचं शांत आणि माझं का चिलबिचेल, त्याचं कारण आहे काय? ठरलंय पाकिट, पण तेवढंच येतं का मध्ये मन चिलबिचेल बरं का. इथून ह्यांनी वाट लावून जरी दिलं तिथपर्यंत पाकिट उघडू दिसतो, दमच निघत नाही. काय बोलतो लक्षात घ्या बरं का. मन नुसतं असतं चलबिचल चलबिचल. कधी शांत होतं माहितीये का? हा छान बरं का, आनंद वाटला बरं का, ठरले होते आणि बेजारी का होईना पण ठरले तेवढे आपल्याला दिले बरं का, बरं वाटलं बरं का, शांत वाटलं. आमचं कधी शांत होतं माहितीये का? ठरलेले एवढे दिल्याच्या नंतर. आणि जर कमी दिले का नाही सापका असतो का असला बस, म्हणजे आमचं मन चलबिचल आहे. पण संताच्या बाबतीमध्ये तसं नाही, अजिबात नाही. संत तोची जाना शांत ज्याचे मन, अनुचे प्रमाण दुजे नाही. अनु शब्दाचा अर्थ आहे का अगोदर? जुन्या काळामध्ये पत्र्याचे घर होते आणि पत्र्याच्या घराला जर एखादं छिद्र पडलं तर त्या छिद्रामधून प्रकाश खाली यायचा. आणि प्रकाश आल्याच्या नंतर त्या छिद्रामधून आलेला जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये धुळीचे जे बारके बारके कण असतात का नाही, जे आपल्याला दिसतात, त्या धुळीच्या कणामध्ये जे बारके बारके कण असतात त्याला म्हणायचं अणू. आणि त्या अणू एवढा सुद्धा त्या संताच्या जवळ भेदभाव नाही, त्यांना म्हणायचं संत. विडाला विडाला. आणि जनाबाई महाराजांनी सांगितलं, एवढीच माझी मागणी आहे, मागणे ते हेची देवा आणि कृपा करी हो केशवा. जनाबाई महाराजांना प्रश्न विचारला, नेमकं संताचीच मागणी का आणि साधूचीच का? अभंगाचं तिसरं चरण. संत
दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं कृपा करी हो केशवा. पण केशव शब्दाचा अर्थ अगोदर लक्षात ठेवा बरं का. द्वारका नगरीकडे नवे नवे वृंदावनातून मथुरेकडे जात असताना ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत रथामध्ये बसले ना, तर पुढे एक दैत्य आला. त्या दैत्याचं नाव आहे केशी नावाचा दैत्य, आणि तो घोड्याचं रूप घेऊन आला. श्रीकृष्ण भगवंताला त्याला ठार करण्याकरता त्याच्या मुखामध्ये असा हात टाकला आणि अग्निस्तंभासारखा असणारा हात केला. केशी नावाच्या दैत्याचा असणारा वध झाला. केशी नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून भगवंताला नाव प्राप्त झालं केशव. लक्षात ठेवा बरं का. आणि इथं तो प्रमाण सांगितलेला आहे माग नेते हेची देवा कृपा करी हो केशवा. तिसरं चरण संत दयाळ परम. याच्याकरता धावत्या वेगामध्ये दृष्टांत. पंढरपूरच्या परिसरामध्ये राहणारा एक कुंभार, त्या कुंभाराचं नाव राखा कुंभार. माठ तयार केले, माठ तयार केल्याच्या नंतर आवेमध्ये नेऊन टाकणार आणि मडके भाजणार. सगळे माठ उचलले आणि त्या आव्यामध्ये नेऊन टाकले, ज्याला आपण भट्टी म्हणतो बरं का. त्याच्यामध्ये नेऊन टाकले. भट्टीला असताना काडी लावली, भट्टी पेटवून दिली. पण घटना अशी घडली, त्या आव्याच्या भोवती आणि त्या भट्टीच्या भोवती एक मांजर आली, तिनं रडण्याकरता सुरुवात केलं. राखा कुंभाराने विचार केला ही मांजर नेमकी का रडते. त्याचं कारण असं सांगितलं जातं, एका माठामध्ये मांजरीनं पिले दिलेले होते आणि ते पिल्यासहित माठ उचलला राखा कुंभारानं आव्यामध्ये नेऊन टाकला. राखा कुंभारालाही माहिती नाही. राखा कुंभाराची मुलगी आली आणि मुलीनं सांगितलं पप्पा एका माठामध्ये मांजरीचे पिल्ले होते. काय केलं माहिती का, देवा करता नवस बोलला, देवा जर मांजरीचे पिल्ले जर या आव्यातून जर सही सलामत बाहेर जर जिवंत निघाले ना, भट्टी पेटली बरं का आता, जर मांजरीचे पिल्ले जर सही सलामत जिवंत बाहेर निघाले तर भावी काळामध्ये कुंभाराचा धंदा करणार नाही का. माझ्या कुंभाराच्या धंद्यामुळं आज मांजरीचे पिल्ले मरणार आहेत. भावी काळामध्ये मी धंदा करणार आहे, एवढीच माझी विनंती आहे, मांजरीचे पिल्ले जिवंत ठेव. घटना अशी घडली, सगळी भट्टी पेटली, भट्टी पेटलेली आणि सगळा असणारा आवा पुन्हा बाहेर काढला. सगळे असणारे गाडगे टन 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 नुसते असे भाजून निघाले. पण ज्याच्यामध्ये पिल्ले होते का नाही, त्या माठाला देवानं धक्का सुद्धा लागू दिला नाही. काय नवलाची गोष्ट आहे. तेवढा माठ मात्र जशाला तसा असणारा कच्चा निघाला. पंढरपूरच्या राखा कुंभारानं पुन्हा कुंभाराचा धंदा केला नाही. मांजरीचे जीव वाचण्याकरता, त्यांचा प्राण वाचण्याकरता देवाला नवस करावा आणि आपला असणारा स्वतःचा असणारा धर्म नवे नवे धंदा सोडून द्यावा, इतके संत असणारे दयाळ. आता आपलं सांगतो, सकाळी जर मांजर घरी आलं ताई आणि त्यानं जर दूध सांडलं तर दुपारी ते मांजर पुन्हा आपल्या घरी दिसणार नाही का. दरवाजा बंद करणे आणि सुख करता दुःख करता खान खान खान. पुन्हा मांजर म्हणतं मरल पण इकडे घराकडे येणार नाही. ही आपली भूमिका बरं का. अजिबात नाही, मांजर पुन्हा घराकडे येणार नाही. संत दयाळ परम आणि तया साक्षी नारायण. आणि संताचा आणखी भाग सांगतो बरं का. देव उगच त्यांच्यावर कृपा करत नाही, देव त्यांच्याजवळ उगच नसतो. याच्याकरता एक दृष्टांत. उस्मानाबाद असणारा जिल्हा, जुनं नाव, आणि आताचं सांगायचं म्हटलं तर धाराशिव असणारा जिल्हा, त्या परिसरामध्ये माझे असणारे गुरु एक ब्राह्मणाचे मरण पावले, कालिदास महाराज कुलकर्णी. 12 वर्ष मी त्यांची पिशवी सांभाळली. त्यांचा एक दृष्टांत. घटना अशी घडली, गव्हाचा असणारं संपूर्ण कापणी झाली आणि कापणी झाल्याच्या नंतर त्या संतानं असा एका ठिकाणी आणून असा गहू रचला. आली एकादशी पंढरपूरची, बॅग उचलली पंढरपूरला निघाला. पत्नीने एकच वाक्य बोललं, पंढरपूरच्या जर देवाला भेटण्याकरता जायचं असेल, एकादशीला जायचं असेल तर अगोदर गव्हाला काडी लावा आणि मग एकादशीला जा. शब्दाचा अर्थ कळतो का, लक्षात ठेवा बरं का. अगोदर काय करा, गव्हाला काडी लावा आणि मग एकादशीला जा. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो, अगोदर मरयंत्र आणा, व्यवस्थित असणारा धान्य पोत्यामध्ये भरा, बैलगाडीमध्ये टाका, घरी आणा, थप्पी लावा, मग बॅग उचला आणि मग पंढरपूरला जा. पण ती संत असा नव्हता बरं का. जसं पत्नीनं सांगितलं का नाही तसंच करणार म्हणला. गावाला काय सांगितलं म्हणला, काडीच लावायची म्हणा, काडीच लावणार. गावात गेला दुकानदाराकडे, घोडा छाप काढ्याची डबी घेतली नाही, पहिली होती गुलाब छाप काढ्याची डबी. आणि पावसाळ्यामध्ये साधळत नाही बरं का गुलाब छाप, अजिबात नाही. गुलाब छाप काढ्याची डबी घेतली, शेतात गेला,
शेताकडे जायचा रस्ता नव्हता पंढरपुराचा, पण शेताकडे गेला अगोदर. जिथं सगळा गहू असा ठेवला होता का नाही शेतामध्ये, हातामध्ये माती घेतली आणि उधळाय सुरू केली का जिकडं वारा आहे तिकडूनच आपण असणार गहू पेटवला पाहिजे. पुन्हा आपण एकदा जर पेटवला ना शिल्लक काही राहिलं नाही पाहिजे. वारं बघितलं अगोदर, तिकडल्या साईडला गेला, बरोबर थोडासा पाचोळा घेतला, गव्हाच्या ठिकाणी लावला, गुलाबछाप काढायची डबी वळली आणि गव्हाला काडी लावला आणि असा गहू असा पेटला का नाही. एकदा म्हणला आपण थंडी वाजली, एकदा तापावं म्हणला, एकदा गव्हाला तापला आणि जे पिशवी जी उचलली ना वाघानं, नेट पंढरपुरामध्ये नाचत गावात जाऊ रे खेळिया. बस याला म्हणायचं संत. जर पंढरपूरच्या वारीमध्ये जर गहू किंवा संसार येत असेल तर जाळोनी संसार. हा, आणि याला म्हणायचं संत. जनाबाई महाराजांनी वर्णन केलं, संत दयाळ परम आणि तया साक्षी तू नारायण. जनाबाई महाराजांना प्रश्न विचारला, अरे जनी देवाच्या जवळ नवे नवे त्या संताच्या जवळ नेमकं कोण असतं? त्याचं उत्तर दिलं अभंगाच्या शेवटच्या चरणात. जाणी म्हणे आईसे साधू,
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जनी म्हणे ऐसे साधू आणि तयापासी तू गोविंदो. तुमच्या मुखानं तुम्ही भरपूर वेळेला गोविंद शब्दाचा उच्चार केलेला आहे आणि तुम्ही म्हटलेले सुद्धा आहेत गोविंद गोविंद. पण नेमकं देवाला विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नावापैकी एक असणारं गोविंद नाव आहे. पण हे गोविंद नाव का प्राप्त झालं याचा अगोदर ऐका. एका मिनिटात सांगतो बरं का. इंद्राची आराधना किंवा इंद्राची पूजा दरवर्षी गोकुळामध्ये नंद बाबा आणि त्यांचे असणारे सगळे असणारे जे लोक आहेत ना गोप इंद्राची पूजा करायची. कशा करता? पाऊस पडण्याकरता. पण श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर तरुण वयामध्ये वाढत असताना कृष्णानं सांगितलं इंद्राची पूजा करू नका. पूजा जर करायची असेल तर गोवर्धन पर्वताची करा. कशा करता? इंद्राची घमेंड उतरण्याकरता. पूजा कुणाची केली? पुन्हा गोवर्धन पर्वताची. पण घटना अशी घडली इंद्राला राग आला आणि सावर्तक म्हणायच्या असणाऱ्या सेवकाला पाऊस पाडण्याकरता सांगितलं. पुढली कथा. पाऊस असा पडला हत्तीची जी सोंड असते का नाही त्या सोंडासारखी एक एक धार खाली पडू लागली. गायी असतील, गोपाळा असतील, वासरा असतील सगळे श्रीकृष्ण भगवंताला शरण गेले. देवा आम्हाला वाचवा. आता तुमचं सांगण्यामुळे आम्ही गोवर्धन पर्वताची पूजा केली. आता आम्हाला कोणीच तुमच्याशिवाय वाचवू शकत नाही. देवानं सांगितलं ज्याची पूजा केली तोच आपल्याला तारील, दुसरं कोणी तारू शकत नाही. काय करायचं देवा? देवानं सांगितलं एवढा गोवर्धन पर्वत आपण उचलायचा. सगळे गोपाळ सगळ्या त्या गवळणी गोप हसू लागले. देवा उग शब्द बोलत असताना विचार करून बोलाव की एवढा गोवर्धन पर्वत उचलत असते वय. देवाने एका शब्दात सांगितलं हजारो मुंग्या जरी एका ठिकाणी आल्या तर एका सापाला अलगद उचलून घेऊन जाऊ शकतात, पण मुंग्यांनी एका ठिकाणी यायला पाहिजे. दृष्टांत पटला. चला माझ्यासोबत. आणि मी बोलल्याच्या नंतर गोवर्धन पर्वत सगळ्या जणांनी उचलायचा. सगळे जणांनी गोवर्धन पर्वताला असं गोल राऊंड केला आणि श्रीकृष्णाने बोलण्याकरता सुरुवात केली. आता गोवर्धन पर्वत एक कल्पना करा आपल्याला सुद्धा उचलायचा आहे. कोणता उचलायचा माहिती का? उद्या काल्याचा प्रसाद आहे, लक्षात ठेवा. आणि संयोजक मंडळीला काही गोष्टी करायच्या असतात. इथं जर काही 10-5 रुपये उरले ना, मंदिराचं काम असेल, दुसरी काही गोष्टी असतील, कमतरता असेल, की संयोजक मंडळीला ती पूर्ण करायची असते. काही गोष्टी लक्षात ठेवा. आणि इथं सुद्धा तुम्ही गोवर्धन पर्वत उचला, पण कोणता उचला सांगू? दुसरा पर्वत उचलू नका, फक्त पैशाचा पर्वत उचला. तुमच्या हातामध्ये कारभार आज आहे पण कालांतरानं राहणार नाही. उद्याच्याला पद निघून गेल्याच्या नंतर तुमच्याच्यानं दान धर्म होणार नाही. उद्या काला आहे आणि काल्याच्या प्रसादाला आपल्या गोवर्धन पर्वतासारखं काहीतरी वाटामध्ये असावं उचलण्याकरता. म्हणून काहीतरी दान धर्म करा. तुमच्याजवळ प्रॉपर्टी सांगण्याकरता खूप आहे. बैठकीत बसल्याच्या नंतर खूप सांगता एवढं आहे तेवढं आहे ते आहे. आणि दान धर्माकरता माणूस आल्याच्या नंतर पुन्हा म्हणता लईच तंगाई चालली. म्हणजे बैठकीला चांगलं सांगायचं आणि दान मागायला आल्याच्या नंतर पुन्हा मागं सरकायचं. मी तर असं सांगतो ना, बैठकीमध्ये गप्पा कमी मारा पण दान धर्माकरता सगळं हातानं पुढं चला. आणि गोवर्धन पर्वत उद्याचा असणारा हा उचला. काय केलं देवानं? सगळ्या जणाला जमा केलं आणि गोवर्धन पर्वताच्या खाली हात घेतले आणि बरोबर सगळ्या जणांनी बोलण्याकरता सुरुवात केली. पुंडलिका वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की. तेवढा गोवर्धन पर्वत सगळ्या जणांनी मिळून असा वर उचलला. आणि देवानं काय केलं माहिती? तेवढ्या पर्वताला नुसती करंगळी दिली. 7 दिवसापर्यंत मुसळधार पाऊस पडला. पावसाजवळ जेवढं पाणी होतं तेवढं संपलं. जसं 2 दिवस पाणी नव्हतं तसं. आलं का लक्षात? पाणी संपलं आणि इंद्र आला पुन्हा बघण्याकरता. असं इंद्राला वाटलं की सगळीच मेली असतील, पण घटना अशी घडली 7 दिवसापर्यंतचा मुसळधार पाऊस पडल्याच्या नंतर उलट त्या गवळ्यांचा फायदा झाला. काय झालं? तेवढा गोवर्धन पर्वत खाली टेकवला आणि यांनी घराचं बांधकाम करण्याकरता सुरुवात केली. गवळ्याचे घर म्हणजे कोणते?
आपल्यासारखे कॉलमचे नाहीत बरं का. 2-4 लाकडं आणायचे आणि गायीनं चारा खाल्लेला ते गवत वर टाकायचं, घर लगेच तयार. आणि घटना अशी घडली, पाऊस मुसळधार पडल्यामुळं जी गाय 5 लिटर दूध देत होती त्या गायीनं आता 7 लिटर दूध देण्याकरता सुरुवात केलं. कशा करता? तिला चारा हिरवा भेटला ना. अहो गवळी श्रीमंत, बारके बारके गायीचे वासर एकमेकाच्या अंगावर अशा टकऱ्या खेळू लागले, भांडणं खेळू लागले. का? पोट भरले ना त्यांची. त्यावेळेला इंद्र आला. इंद्रानं 1000 वर्षापर्यंत शरणागती केली. नवे देवाला प्रसन्न करण्याकरता गोलोकामधून इंद्रानं गाय आणली. कुठून? गोलोकामधून गाय आणली. आणि गोलोकामधून गाय आणि वासरू आणून त्या गायीच्या स्तनामधलं असणारं दूध आणि त्या दुधानं श्रीकृष्ण भगवंताचा अभिषेक केला. भगवंत आनंदित झाले आणि गायीकडे सुद्धा बघितलं आणि गायीला बोलण्याकरता सुरुवात केली. तुझी काय अपेक्षा आहे का? गायीनं एवढंच सांगितलं, मी माझं राहण्याचं ठिकाण गोलोक, सगळे मला गो म्हणजे गाय म्हणतात. इथून पुढल्या कालावधीमध्ये तुमचं कृष्ण नाव तर हे आहेच आहे, पण इथून पुढं माझं सुद्धा तुम्ही नाव चालवा. देवाचा अभिषेक गोलोकामधून आलेल्या गायीनं केला म्हणून देवाचं नाव प्राप्त झालं गोविंद. आणि इथं सांगितलेलं आहे, जनी म्हणे ऐसे साधू तयापासी तो गोविंदू, म्हणजे त्या भक्ताच्या जवळ संताच्या जवळ गोविंद असणारा राहतो, असा अभंगाचा सळसळ असणारा भावार्थ. झाली सेवा. तुम्ही संत मायबाप तुमच्या चरणी मी समर्पित करतो आणि इथंच थांबतो.